युद्धभूमीवर पाकिस्तानचं कंबरड मोडणारं भारतीय वायुसेनेचा कणा म्हणून ओळखलं जाणारं MiG-21 वायुदलातून अखेर निवृत्त झालं। चंदीगडमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर खास कार्यक्रमात MiG-21नं शेवटचं उड्डाण भरलं। संरक्षण मंत्र्यासह सैन्य दलातील सर्व बडे अधिकारी यावेळी उपस्थित होते। पाहूया एक झलक। ज्याच्या नावानंही पाकिस्तान थरथर कापायचा, ज्याच्या नावानं पाकिस्तानी लष्कराच्या मनात धडकी भरायची, ज्यानं भारतीय वैमानिकांना जगातील सर्वोत्तम वैमानिक बनवलं, ते MiG-21 आज भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालाय। भारतीय वायुसेनेत सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या MiG-21चा 6 दशकांच्या सेवेचा आज शेवट झाला। चंदीगडमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर औपचारिक उड्डाण करत MiG-21ला निवृत्त करण्यात आलं। या समारंभासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, CDS जनरल अनिल चौहान, COAS जनरल उपेंद्र द्विवेदी, CNS ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि एअर चीफ मार्शल AP सिंह उपस्थित होते। AP सिंह यांनी स्वतः MiG-21च्या अखेरच्या उड्डाणावेळी पायलट म्हणून भूमिका बजावली। खास वॉटर कॅननद्वारे MiG-21ला सलामी देण्यात आली। MiG-21 या विमानानं आज स्वदेशी तेजस विमानासोबत उड्डाण करत मी आपला वारसा आणि गौरव पुढच्या पिढीकडे सोपवत असल्याचा संदेश एक प्रकारे दिलाय। महत्त्वाची बाब म्हणजे MiG-21च्या औपचारिक फ्लाय पास्टमध्ये एक महिला वैमानिक देखील सहभागी झाली। पायलट प्रिया शर्माने बुधवारी फुल ड्रेस रिहर्सलमध्ये उड्डाण केलं होतं। MiG-21च्या निरोप समारंभात सहभागी झालेल्या 23 स्क्वॉड्रन 6 जेट विमानांना वॉटर कॅनननं सलामी देण्यात आली। पायलट प्रिया शर्मा यांची यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे। प्रिया शर्मा या देशाच्या 7व्या महिला फायटर पायलट आहेत। 1958 मध्ये तत्कालीन सोव्हिएत रशियानं तयार केलेलं MiG-21 1962 पासून भारतीय हवाई दलात तैनात होण्यास सुरुवात झाली। सुरुवातीच्या काळात भारतीय वैमानिकांना MiG-21च्या उड्डाणाचं प्रशिक्षण सोव्हिएत रशियात जाऊन घ्यावं लागायचं। पुढे सोव्हिएत रशियानं विमानाचं तंत्रज्ञान भारताला दिलं आणि MiG-21 भारतीय वायुसेनेतील एक प्रमुख लढाऊ विमान बनलं। MiG-21चं तंत्रज्ञान मिळाल्यानंतरच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या रूपात भारतामध्ये विमानांच्या देखभाल, दुरुस्ती आणि निर्मितीचं कौशल्य प्राप्त होऊ शकलं। MiG-21 भारताचं पहिलं सुपरसॉनिक लढाऊ विमान होतं, ज्याने चंदीगडमधील 28 स्क्वॉड्रन हे पहिले स्क्वॉड्रन अर्थात फर्स्ट सुपरसॉनिक असं टोपणनाव मिळवलं। भारतानं विविध प्रकारांमधील 700 पेक्षा जास्त MiG-21 विमानं आपल्या ताफ्यात समाविष्ट केली। त्यापैकी अनेक विमानांची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं भारतात केली। MiG-21 भारतीय वायुदलासाठी नेहमीच गेम चेंजर ठरलं। जांबाज अशा प्रकारच्या पायलटमुळे म्हणजेच आपल्याकडे असणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांच्या मर्दुमकीमुळे बालाकोट एअर स्ट्राईक नंतर या MiG-21च्या 2 जनरेशन पुढे असणारं अत्यंत अत्याधुनिक अशा F-16 एअरक्राफ्टला सुद्धा पाडण्याचा भीम पराक्रम हा भारताच्या जांबाज पायलटनं त्या ठिकाणी केला होता आणि त्यांच्या सोबतीला MiG-21 त्या ठिकाणी होतं। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात MiG-21नं महत्त्वाची भूमिका बजावली। 1971च्या युद्धातही MiG-21 भारतीय सैन्यासाठी गेम चेंजर ठरलं। MiG-21 विमानांनी रात्री पाकिस्तानच्या हद्दीत जात कमी उंचीवरून हल्ले केले। विमानाच्या एका गटानं ढाकामधील गव्हर्नर हाऊसवर हल्ला चढवला होता। 1999च्या ऑपरेशन सफेद सागर वेळी कारगिलमध्ये MiG-21चं कर्तब पाहायला मिळालं। त्यावेळी MiG-21नं भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं अटलांटिक विमान हाणून पाडलं होतं। इतकंच नाही तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या ऑपरेशन सिंदूर वेळी देखील MiG-21ला अलर्टवर ठेवण्यात आलं होतं। MiG-21 तो हमारा नेशनल प्राइड है, यह तो हमारी रक्षा का शील्ड रहा है, हमारी शक्ति का यह सिंबल रहा है और इसलिए इसका सम्मान करना भला हम कैसे छोड़ सकते हैं। इसलिए आज जब हम MiG-21 को फेयरवेल देने के लिए यहां पर एकत्रित हुए हैं तो इसे सिर्फ एक फॉर्मल मिलिट्री सेरेमनी की तरह ही नहीं देखा जाना चाहिए। यह एक सांस्कृतिक परंपरा का विस्तार है। जैसे हम अपने सोल्जर्स की रिटायरमेंट पर उन्हें सम्मान देते हैं, उसी तरह आज हम इस माइटी मशीन को सम्मान दे रहे हैं जिसने डिकेड्स तक हमारी सुरक्षा का भार अपने विंग्स पर उठाया है। हमारे पायलट्स ने अपने प्राणों की परवाह किए बिना आसमान में हमारी सीमाओं की रक्षा की
और टेक्नीशियंस और ग्राउंड स्टाफ ने अपने पसीने और कौशल से यह सुनिश्चित किया कि हमारे विमान हर बार पूर्ण शक्ति के साथ उड़ान भर सके। आज जब हम इस गौरवशाली अध्याय को विदा कर रहे हैं तो यह उन अनगिनत नायकों को भी स्मरण करने का क्षण है जिनके त्याग ने इस मशीन को एक जीवंत विरासत बना दिया है। उनका योगदान हमेशा हमारी राष्ट्रीय स्मृतियों में सदैव अमर रहेगा। MiG-21 मध्ये एक मोठी अडचणही होती, पण हीच अडचण भारतीय वैमानिकांसाठी एक वरदान ठरलं। विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकांसाठी खूप कमी जागा होती, त्यामुळे उड्डाणावेळी अतिशय कमी जागेत बसून वैमानिकाला हे विमान उडवावं लागायचं। भारतीय उष्ण हवामानात MiG-21चं कॉकपिट वैमानिकांसाठी एक मोठं आव्हान ठरायचं, त्यामुळे हे विमान भारतीय वैमानिकांच्या धैर्याची आणि कौशल्याची परीक्षा घेणारं होतं। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या विमानाला पुढे उडणारी शवपेटी असंही म्हटलं जाऊ लागलं। त्याचं कारण असं की MiG-21 आपल्या उत्कर्षाच्या काळात भारतीय वायुसेनेचा कणा बनलं, पण पुढे अनेक प्राणघातक अपघातांमुळे त्याला उडणारी शवपेटी असं टोपण नाव मिळालं। आकडेवारीनुसार 1966 ते 1980 पर्यंत भारतानं विविध प्रकारच्या 872 MiG विमानांची खरेदी केली। 1971-72 ते 2012 दरम्यान एकूण 482 MiG विमानं अपघातग्रस्त झाली। त्यामध्ये 171 वैमानिक, 39 नागरिक, 8 सेवा कर्मचारी आणि 1 क्रू सदस्य मृत्यू पावला। मानवी चूक आणि तांत्रिक समस्या या दोन्ही गोष्टींमुळे हे अपघात झाले। 2012 नंतर कोणताही नवा अधिकृत डेटा समोर आलेला नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही MiG-21 चे स्क्वॉड्रन आता कमी केल्यानंतर आज घडीला भारताच्या हवाई दलाकडे फक्त 29 स्क्वॉड्रन राहणार आहेत। भारताची फायटिंग स्क्वॉड्रनची गरज ही 42 फायटिंग स्क्वॉड्रनची आहे आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये आज घडीला फक्त 29 फायटिंग स्क्वॉड्रन भारताकडे त्या ठिकाणी राहणार आहेत। म्हणजेच भारताची संरक्षण सिद्धता आपल्याला वाढवायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला भारत निर्मित अशा प्रकारच्या लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट तेजसची निर्मिती त्या ठिकाणी करावी लागेल आणि त्या अनुषंगाने भारताची संरक्षण सिद्धता त्या ठिकाणी वाढवावी लागेल। आता निवृत्तीनंतर MiG-21चं काय असा प्रश्न पडतो तेव्हा भारतीय वायुसेनेतून निवृत्तीनंतर लढाऊ विमानांसाठी विशिष्ट प्रोटोकॉल आहेत। त्याचं पालन करत उर्वरित विमानं राखली जातात। तसंच त्याचे महत्त्वाचे भाग वेगळे करून अन्य सहयोगी विमानांमध्ये त्याचा वापर होऊ शकतो। काही विमाने ही विविध संग्रहालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शनासाठी देखील ठेवली जातात। दरम्यान 63 वर्ष भारतीय वायुसेनेत अविरतपणे सेवा देणाऱ्या आणि युद्धभूमीवर शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या MiG-21च्या निवृत्तीवेळी या विमानाचं उड्डाण केलेल्या प्रत्येक वैमानिकाचं मन काहीसं हळवं बनलं असेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।